मूर्तिजापूर तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून आजपर्यंत कुठलाही सर्वे न झाल्यानं थेट क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक राहुल वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, तालुकाध्यक्ष शुभम जवंजाळ, अनुप पाटील भटकर, प्रवीण पाटील खोत यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा जाणून घेतल्या व झालेल्या नुकसानाची पाहणी केली। काल 2 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत हा इतकाही म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस झाला की यानं शमशेरपूर शिवार, अहमदवाडा शिवार आणि जांबाबुजुर्ग शिवार हा पूर्ण म्हणजे शेतीचा, पूर्ण म्हणजे सोयाबीनचा, कापसाचा पूर्ण या पाण्यामुळे सत्यानाश झालेला आहे। सोयाबीन हे फ्लॉरिंगच्या अवस्थेत आहेत आणि पराठ्या जे आहेत हेही पात्याच्या अवस्थेत होत्या। पण इतकाही प्रचंड पाऊस होता, आमच्याकडे त्याचे व्हिडिओ फोटो सगळं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेले आहे। आमचं शासनाला मागणी एकच आहे की सरसकट पंचनामे करून आम्हाला शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाच्या वर मदत द्यावी, ही एक सरकारला हात जोडून आमची एक विनंती आहे। एवढा पाऊस झाला आमच्या इथं, ढगफुटी फार नुकसान झाले, शेतांचे भरपूर नुकसान झाले। कोणाचे म्हणजे ज्याचे 5 एकर शेत आहे ते तर पावसातच होतं, ज्याच्याजवळ 10-15 एकर होतं त्यातलं अर्ध पावसातच, म्हणजे पाणी साचलेलं फार नुकसान झालं। पण आज या वेळेपर्यंत तर अजून कोणी सर्वे करायला आलेलं नाही आहे। कुठलाच पंचनामा झाला नाही, कुठलाच पंचनामा झालेला नाही। आम्ही वाट बघत आहोत, सर्व गावकरी मंडळी घरीच आहे, वाट बघत आहेत, पण कोणी काही आतापर्यंत कोणी आलं नाही। झालेल्या ढगफुटीमुळे खूप मोठा पाऊस आल्यामुळे ढगफुटी झाली आणि शेतीचं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे। अजूनपर्यंत कोणाचीच भेट इथं झालेली नाही आहे, सर्व शेत खरडून गेलेले आहेत। तुमचं शेतामध्ये काय पीक होतं नेमकं? आमचं सोयाबीन, तूर, कॉटन होती। किती एकराचं नुकसान झालं आहे? माझा प्लॉट हा 14 एकराचा आहे, याच्यातून अर्ध्यामधून पाणी गेलेलं आहे। मूर्तिजापूर मंडळातील सालतवाडा, अहमदवाडा, शमशेरपूर, चिखली, खरब, ढोरे, गोरेगाव, सांजापूर, गाजीपूर, सिरसो, उमई येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असता मोठं नुकसान झाल्याचं आढळून आलं। या नुकसानीची भरपाई म्हणून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीकरिता राहुल वानखडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे यासंबंधी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं। यावेळी रामदास भगत, संदीप पाटील वाहिले, संतोष रुद्रकार, श्रीकुमार खोत, नितीन खेडकर, सोपान तळाळ, गुजाबराव ठाकरे, मंगेश मानकर, संतोष ठाकरे, धनंजय इंगोले यांच्यासह असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोलाहून।